अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. यापूर्वीच्या साप्ताहिक चिंतनात आपण आत्मनिवेदनम या भक्ती प्रकाराचा परिचय करून घेतला. आजच्या चिंतनात त्याच भक्ती प्रकाराचे गीता संदर्भ हे आपल्याला पाहायचे, पण तत्पूर्वी थोडं अनुसंधान पाहूया. आत्मनिवेदनम, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? तर आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. आत्मसमर्पण म्हणजे ईश्वरार्पण. ईश्वराला आपण स्वतः समर्पित हो. या भक्तीनं काय साधतं? तर या भक्तीने फार मोठी गोष्ट साधते. म्हणून या आत्मनिवेदनपर भक्तीला सर्वोच्च मानलं जातं. ते असं की तुम्ही भक्ती करता करता तुम्हाला एक मोठं तत्वज्ञान प्राप्त होतं, समजतं, अनुभूतीला येतं, आणि ते म्हणजे जे पिंडी तेच ब्रह्मांडी, हा न्याय आपल्या लक्षात येतो. हेच उदाहरणानं गणिताच्या साहाय्यानं, म्हणजे गणिताच्या उदाहरणानं सांगायचं तर गणितामध्ये आपण एखादं विशिष्ट उदाहरण सोडवतो, आणि जर ते विशिष्ट प्रकारचं उदाहरण आपण यशस्वीपणे सोडवलं तर मग त्या जातीची हजारो उदाहरणं समोर आली तरी ती आपल्याला सोडवता येतात. का बरं? तर कारण त्या विशिष्ट उदाहरणं सोडवण्याची रीत आपल्याला समजली, आणि एकदा रीत समजली की गणितातली बाकीची उदाहरणं कठीण नाहीत. हाच न्याय पारमार्थिक अनुभूतीला, पारमार्थिक आत्मज्ञानाला लागतो. कसा बघा? तर पिंड ब्रह्मांड एकरूपता, जे पिंडी ते ब्रह्मांडी, हा न्याय एकदा लक्षात घेतला की मग जाणवतं, अहो आपला पिंड सुद्धा पंचभौतिक आहे आणि ब्रह्मांड सुद्धा पंचभौतिक आहे. मग हे जे आपलं पिंड, आपला पिंड जे आपला देह, तो कशानं बनलाय याचा यथार्थ विचार करायचा. कारण जे पिंडी हे ब्रह्मांडी, आणि आपला पिंड कशानं बनला याचा यथार्थ विचार केला. त्याच्यामध्ये 25 किंवा 36 तत्व आहेत. ही आपण समजून घेतली की पिंडाच्या विचारातून तुम्हाला ब्रह्मांडाचा विचारही सहज सुलभ होतो. गणिताची रीत कळते, न्याय लक्षात येतो, आणि म्हणजेच आता म्हटल्याप्रमाणे आत्मनिवेदन, आत्मसमर्पण, ईश्वरार्पण याचा नेमका अर्थ कळतो. दुसऱ्या भाषेत बोलायचं तर आत्मनिवेदन भक्तीचं मोठं लक्षण कोणतं? आपण अनुसंधान पाहतोय. तर लक्षण असं की मी हा जो शब्द आहे, मी ही जी स्थिती आहे, तो मी विसरला पाहिजे आणि आम्ही लक्षात घेतला पाहिजे. पुढे जाऊन आम्ही विसरला पाहिजे आणि तो म्हणजे जो परमेश्वर आहे त्याला ओळखलं पाहिजे. यासाठी समर्थ रामदास स्वामी अगदी थेट आपल्याला विचारतात, एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये. या दोघांच्या मध्ये जे ब्रह्म आणि माया किंवा शिव आणि शक्ती, याच्यात हा तिसरा चोर कोण आणला, कुठून आला? हा चोर म्हणजे आपण शब्द वापरलाय, तिसरा आपण कैसा चोरू. आपण शब्दाचे दोन्ही अर्थ, एक आपण म्हणजे आपण, दुसरा मी, अहंकार. हा अहंकार टाकला नाही तर ईश्वराशी समर्पण होणं शक्यच नाही. अहमचं विस्मरण आणि ईश्वराशी समर्पण म्हणजे आत्मनिवेदन. हेच अखेरी रामदासांच्या शब्दात सांगायचा परिचय करून घेताना तर रामदास म्हणतात, प्राप्त झाले अद्वैत ज्ञान, अभिन्नपणे जे विज्ञान, तेची जाण आत्मनिवेदन. किती महत्व शब्द आहेत बघा.
तेथ जाण आत्मनिवेदन, जेथे मी तू पण नाही. बस, जिथं मी तू पण संपलं तिथं आत्मनिवेदन अवतरलं अशी खात्री बाळगायला हरकत नाही. हे झालं अनुसंधान. पण आज आपल्याला चिंतन करायचंय ते या आत्मनिवेदन पर भक्तीचं गीतेमध्ये कुठं कुठं दर्शन घडतं. गीता संदर्भ कोणकोणते येतात तर नेमकं सांगायचं तर पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत सर्वत्रच कुठं स्फुट कुठं अस्फुट पण आत्मनिवेदनाचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. जसं बघा त्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे पहिल्या अध्यायातल्या 37व्या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतोय, तो पूर्ण शरणागत भावानं आत्मसमर्पणाच्या भूमिकेतून वीरश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय, म्हणून हे माधवा, अरे माझे सारे बांधवजन असणारे कौरव त्यांना मारून म्हणजे स्वजनांना मारून मी कसा काय सुखी होणार आहे ते मला सांग ना. तस्मा नारा वयम हंतून धार्त राष्ट्रां स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखिन श्याम माधव. हे माधवा मी कसा काय सुखी होणार आहे हा प्रश्न कुठून आलाय? पूर्ण शरणागत भावातून आणि आत्मसमर्पित होऊन. कशावरून कशावरून की हा प्रश्न विचारणारा अर्जुन दुसऱ्या अध्यायामध्ये लगेच काय म्हणतोय पहा. हा प्रश्न विचारताना तो श्रीकृष्णार्षित आहेच, पण आता तो श्रीकृष्ण समर्पित होतोय. म्हणून पहिल्या अध्यायात शेवटी आणि दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी आपली जी गोंधळलेली मनस्थिती आहे ती त्यानं सुस्पष्टपणे मांडली आहे. शिष्यांना गुरुजवळ, भक्तांना भगवंताजवळ आत्मसमर्पण करताना मीच विसर्जन करायचं असेल तर आपलं दुःख उघड करून सांगितलं पाहिजे. म्हणून गोंधळलेली सगळी परिस्थिती सांगून पुढे अर्जुन म्हणतो, हे देवा मी तुला पूर्णपणे शरण आलोय, मी तुझा विनम्र शिष्य आहे. या अशा परिस्थितीमध्ये मला सर्वोच्च श्रेयस्कर जे आहे, बघा शब्द सर्वोच्च श्रेयस्कर आहे ते तू मला सांग. या श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमान त्वाम प्रपन्नम. मी तुझा नम्र विनम्र शिष्य आहे, अरे मला समजावून सांग. म्हणजे अर्जुन दाखवून देतोय की तुम्हाला जर आत्मनिवेदनवर भक्ती करायची असेल तर पूर्ण शरणागत भाव पाहिजे. भगवंताबद्दल किंवा सद्गुरूबद्दल तुमच्या मनात दृढ विश्वास पाहिजे, तरच ते दोघे प्रसन्न होऊ शकतात. आणि इथं आपल्याला असं ध्यानात येतं की पहिला दुसरा अध्याय झाल्यानंतर तिसऱ्या अध्यायात अर्जुनाच्या निमित्तानं पण परमेश्वर भगवान आपल्याला आत्मसमर्पित भक्ताची कसोटी सांगतायत. तिसऱ्या अध्यायातला 30वा श्लोक, त्यात ते म्हणतात, त्या अर्जुना कशी कर आत्मनिवेदन पर भक्ती, तर आत्मनिष्ठ चित्तानं सर्व कर्म करून मग मला ईश्वराला ती अर्पण कर. फळाची आशा सोडून दे आणि कसलीच आसक्ती बाळगू नकोस. तू जी कर्म करतोस ना ती सुंदर तऱ्हेने कर, पण त्या सुंदर फुलांनी त्या सर्वात्मकाची पूजा कर. भगवंताचे शब्द असे, मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. अरे माया मोह ममता आसक्तीच्या पलीकडे जाऊन तू धर्म्य युद्ध कर. आणि असं घडलं की भगवंताला इतका आनंद होतो. बघा, भगवंताला इतका आनंद होतो आत्मसमर्पित भक्त मिळाला तर भगवंताला वाटू लागतं की या भक्ताला आता मी काय सांगू, किती सांगू, माझं हृदगत कसं व्यक्त करू, माझ्या मनातलं रहस्य याला कसं सांगू, ज्ञानदेवांच्या भाषेत ये हृदयचे ते हृदय कसे घालू. हे जे मी सगळं बोलतोय हे गीतेतल्या श्लोकात आहे. 4था अध्याय 3रा श्लोक. काय शब्द आहेत बघा. भगवंत म्हणाले, अरे मी तुला नुसतं रहस्य सांगत नाही भक्तीचं कर्माचं, तर एका अर्थाने मी तुला उत्तम रहस्य सांगतो. शब्द बघा,
सहजपणे शब्द त्या ठिकाणी येतात. स एवायम मया तेद्य योग प्रोक्त पुरातन भक्तोसी मे सखा चेती. एवढा गौरव आहे अर्जुनाचा. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेत दुत्तम. जे उत्तमोत्तम रहस्य आहे, गीता रहस्य आहे, ते मी तुला सांगतो. आणि म्हणून ईश्वर समर्पित भक्ती जर तुम्हाला करायची असेल तर भगवंत तुम्हाला आणखी एक गौरवाला पोचवतात की तुम्ही फक्त अनन्यनिष्ठ भक्त राहत नाही, तर तुम्ही समत्व योगी योगी राज होता आणि भगवंताला सगळ्यात प्रिय होता. कधी बरं? तुम्ही जेव्हा सगळी कर्म श्रीकृष्णार्पण मस्तू म्हणून उत्कट श्रद्धेनं करता, श्रीकृष्णार्पण मस्तू म्हणून उत्कट श्रद्धेनं करता, तेव्हा तुम्ही भक्तश्रेष्ठही असता आणि योगी राजही असतो. 6व्या अध्याय 47 श्लोकामध्ये भगवंत सांगतात, अरे योगिनाम अपि सर्वेषां मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. युक्त योगी, तम उच्च, माझ्या मतानं तो भक्तराज आहे, तो योगी राज आहे. या भगवंताचा अर्जुनावर आणि तुम्हा माझ्यासारख्या माणसांच्यावर किती प्रेम आहे बरं. तर समर्पित भक्ताची थोरवी तो अशी एकीकडे सांगतो आणि दुसरीकडे भगवंत म्हणतो, हे बघ, मला 4ही प्रकारचे भक्त आपलेच वाटतात बरं का. म्हणजे त्याच्यात आर्त येईल, त्याच्यात जिज्ञासू येईल, त्याच्यामध्ये अपेक्षार्थी येईल आणि ज्ञानी येईल. या सर्वांचा मी स्वीकार करतो. 7वा अध्याय 16वा श्लोक. आणि विशेष गोष्ट अशी की तो म्हणतो की अशा प्रकारची श्रद्धा ठेवून तू काम केलंस, तुझ्या जीवनाचा ध्रुव तारा हा जर भगवत भक्ती असला, महत्वाची गोष्ट, भगवंतच भक्ताची भक्ती दृढ करतो, सहाय्य करतो. जणू तो माऊली आहे आणि माऊली बाळाला ज्याप्रमाणे घडविते तसं भगवंत भक्ताची भक्ती दृढ करून त्याला घडवितो. आत्मनिवेदन पर भक्तीचा पैलू लक्षात घेण्यासारखा आहे. शब्द गीतेतले 7व्या अध्यायामध्ये 21वा श्लोक येतो, तस्य तस्या चलाम श्रद्धान तामेव विदधाम्यहम. अरे त्या या 4ही भक्तांची जिथं श्रद्धा म्हणजे भक्ती असेल, ती भक्ती मी दृढ करतो. फक्त तुमच्या जीवनाचा ध्रुवतारा कोण असावा? 8व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये सांगितलंय, तस्मात सर्वेषु कालेषु, काही घडू दे, तस्मात सर्वेषु कालेषु मां मनुस्मर युध्यच. तू फक्त निष्काम कर्मयोग करीत राहा की मग कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही. जेव्हा आपण आत्मनिवेदन पर भक्तीचा असा विचार करत जातो तेव्हा आणखी 2-3 गोष्टी आपल्या लक्षात येतात. एक गोष्ट अशी लक्षात येते की आत्मनिवेदन पर भक्तीचा विचार करायला लागलो तर गीता मंदिर जर मानलं तर 9वा अध्याय हा गीता मंदिराचा गाभार आहे. तर 18वा अध्याय हा त्या गीता मंदिराचा सोनेरी कळस आहे. आणि विशेष बघा, गाभारा असो किंवा कळस असो, दोन्ही ठिकाणी भगवंतानं आत्मनिवेदन पर भक्तीचा गौरव करताना सारखेच शब्द वापरले. तो योग योगेश्वर आहे, शब्द ब्रह्म त्याच्यापाशी आहे. मग ते शब्द का वापरावे बरं? तर भक्ताला त्या आणि त्याच शब्दात सांगताना तो म्हणतो, 9व्या अध्याय 34वा श्लोक, मन मना भव मद भक्तो मद्याची मान नमस्कुरु मामे वैश्यच युक्तो युव मात्मानम मत परायणः. अरे मी म्हणजे भगवंताच्या ठाई सगळं सगळं अर्पण कर. एक शब्द ध्यानात ठेवा, मत परायणः. आणि हे शब्द जेव्हा 18व्या अध्यायात येतात त्यात मात्र 9व्या अध्यायामध्ये स्थिती सांगितली आहे, तर 18व्या अध्यायामध्ये अभिवचन दिले. आश्वासन नाही, अभिवचन दिलंय की अरे तो भक्त माझ्यापासून कधीच दूर होऊ शकत नाही. फक्त अर्धा चरण बदलून काय म्हणतात भगवंत बघा,
म्हणजे शब्द तेच आहेत 9व्या अध्यायातले, पण आता थोडा बदल झाला. मन मना भव मद भक्तो मद्याजी मान नमस्करू मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. प्रतिज्ञापूर्वक अभिवचन आहे, तो भक्त मला सर्वात हा प्रिय आहे. फक्त मतपरायणा होण्याची गरज आहे. सुरुचन हो, या आत्मनिवेदनपर भक्तीचे जेव्हा आपण गीता संदर्भ पाहतो ना, तेव्हा मला आणखी 1-2 गोष्टी जाणवतात. एक गोष्ट जाणवते अशी, की हा अर्जुन जेव्हा असं आत्मनिवेदनपर भक्ती करेल असं भगवंताला वाटतं, तेव्हा भगवंत त्याला 2 बाजूनी घडवतो. एक बाजू असते की आत्मनिवेदनपर भक्ताचं मन हे तत्वनिष्ठ असायला पाहिजे, आणि दुसरीकडे त्याचं हृदय हे भावनिष्ठ असायला पाहिजे. तत्वनिष्ठ असेल तर परमार्थाचं तत्व कळेल, आत्मज्ञान होईल. आणि भावनिष्ठ असेल तर आत्मज्ञानानं पुरत नाही, आत्मज्ञानानंतर आत्मानुभूती यावी लागते. आणि मला जाणवतं की भगवंत गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तत्वनिष्ठा सांगतात, तर 12व्या अध्यायामध्ये भावनिष्ठा सांगतात. ही दोन्ही अंग आत्मनिवेदनपर भक्तीला आवश्यक आहेत, नव्हे एकाच नाण्याच्या त्या 2 बाजू आहेत. सुरुवातीला त्या 2ऱ्या अध्यायामध्ये कोण रंगवलाय? स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ 8वा भक्त की तुमच्या लक्षामध्ये सारी तत्वनिष्ठा येईल. पण मला त्या तत्वनिष्ठेपेक्षा भावनिष्ठेकडे तुमचं मन अधिक वळवायचंय, कारण मी बोलतोय भक्तीवर. मग नवविधा भक्तीमध्ये तत्वनिष्ठा स्थितप्रज्ञ पाठीचा कणा तर हवाच, पण 12वा भक्त जसा ज्ञानी भक्त आहे म्हणजे तत्वनिष्ठ आहे, पण भक्त आहे म्हणजे भावनिष्ठ आहे. आणि भावनिष्ठा कशी असावी? सामाजिक असावी, वैयक्तिक असावी. तत्वनिष्ठ असावी पाया, आणि भावनिष्ठ कळस. म्हणून 12व्या अध्यायामध्ये शब्द येतात बघा, कसं तत्वनिष्ठ असलं पाहिजे. तर भगवंत सांगतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकारस समदुःख सुख क्षमी. एवढंच नव्हे, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मतीर भक्ती मानमे प्रियो नरः. ही तत्वनिष्ठा, ही भावनिष्ठा, हे आत्मनिवेदनाचं मर्म आणि वर्म नेमकं कळायला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरीचा आधार घेणं केव्हाही इष्ट ठरेल. आणि तो आधार घेताना ज्ञानदेव 12व्या अध्यायामध्ये काय सांगतात बघा. अरे, कशी असावी तत्वनिष्ठा बरं? तर सर्व जनांशी एकपणाची मैत्री करणारी कृपेची धात्री असं तुम्ही बनलं पाहिजे. मग किती अद्वेष्टा सर्व भूताना, तर गायीची तृषा हारू व्याघ्रा विष होऊन मारू हे नेणेची करू तोय जैसे घरी याचा उजियेड करावा पारखेया अंधारू होवावा हे न म्हणेची पांडवा दीपू जैसा. ही झाली तत्वनिष्ठा. आणि भावनिष्ठा कशी पाहिजे? जे निंदे ते नेघे, स्तुती ते न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा. आणि केवढी पाहिजे आपली भावनिष्ठा? तर हिमालय सदृश, गगनचुंबी. आणि म्हणून ज्ञानेश्वरांची ती प्रख्यात ओवी जन्मास येते, हे विश्वचे माझे घर ऐसी मती जेयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. शेवटी आत्मनिवेदनपर भक्तीचे गीता संदर्भ पाहताना मी लक्षात आणून देतो, या आत्मनिवेदनपर भक्तीची भगवंतानं एका श्लोकात एक श्लोकी व्याख्याच केली आहे. तेवढी व्याख्या लक्षात घेणं अत्यावश्यक आहे. त्या व्याख्येत काय सांगितले बरं? तर पहिली गोष्ट, अर्जुना, तुला आत्मनिवेदनपर भक्ती करायची आहे ना, मग सारे प्रापंचिक मोह सोड. दुसरी गोष्ट, क्षर आणि अक्षर याच्या अतीत असणारा जो पुरुषोत्तम तो समजून घे. तिसरी गोष्ट मी सुरुवातीला म्हटलं ते
जे पिंडी ते ब्रह्मांडी हा न्याय ध्येयात घे. म्हणजे मग तुला विश्वात्मक देवाबरोबर विश्वोत्तीर्ण देव समजेल आणि करून सारं सर्वस्व समर्पण करून माझी भक्ती कर की बस. म्हणून 15व्या अध्यायामध्ये योग योगेश्वर श्रीकृष्णाचं अमृत वचन येतं. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमम य सर्वविद भजति माम सर्व भावेन भारत. सर्व भावेन भारत, इथं भारत अर्जुन आहे, पण आपण हे सगळे भारत आहोत कारण आपण भारतवासी आहोत. आणि म्हणून नवविधा भक्तीतल्या पहिल्या भक्तीनं सुरुवात करूया की नीट श्रवण करूया आणि कळस आत्मसमर्पणाचं ध्येय गाठूया. अशी आहे नवविधा भक्तीची स्थिती. आणि आत्मनिवेदन पर भक्ती ही नववी भक्ती. हे दोन्ही तुमच्या माझ्या मनात जागू दे एवढी ईशचरणी प्रार्थना. विनम्र प्रणाम.